रामकृष्ण हरी. आपण विचार चंद्रोदय दर्शन हा ग्रंथ बघत आहोत. तर विचार चंद्रोदय दर्शन हा ग्रंथ पंडित पितांबर दासजी यांच्या हिंदी भाषेतील त्यांचे जे स्वतंत्र ग्रंथ आहे त्या ग्रंथातील विचार चंद्रोदय या ग्रंथाचं मराठी भाषांतर आहे. तर विचार चंद्रोदय या ग्रंथाला स्वतंत्र ग्रंथ म्हणण्याचं कारण काय? तर पंडित पितांबर दासजी यांनी हिंदी भाषेमध्ये अनेक ग्रंथ रचना केली. हिंदी वाङ्मयात पंडित पितांबर दासजी यांची खूप मोठी ख्याती आहे. त्यांनी हिंदीमध्ये प्रस्थानत्रयीवर अनेक ग्रंथ लिहिले. त्यासोबत त्यांनी अनेक वेदांत विषयावरील ग्रंथावर टीका टिप्पण्या लिहिल्या. पण त्यांनी त्यांचे म्हणून काही स्वतंत्र ग्रंथ सुद्धा लिहिले आहे. तर विचार चंद्रोदय हा जो ग्रंथ आहे हा त्यांचा स्वतंत्र ग्रंथ आहे. आणि या स्वतंत्र ग्रंथावर प्रल्हाद बुवांनी जे भाषांतर केलं आहे ते म्हणजे विचार चंद्रोदय दर्शन. तर मग या विचार चंद्रोदय या ग्रंथाचं जर हे भाषांतर असेल तर मग त्याला दर्शन हा शब्द नंतर जोडण्याचं कारण काय? तर हरिभक्त पारायण प्रल्हाद बुवा सुबंध यांनी ज्यावेळेस हा ग्रंथ मराठी भाषांतरासाठी घेतला तर या ग्रंथामध्ये त्यांनी आपल्या महाराष्ट्रातील संतांचं जे वाङ्मय आहे त्या संत वाङ्मयातील अनेक निवडक वेचे घेऊन त्यांनी या ग्रंथामध्ये टाकले आणि या ग्रंथाचं आणखीन सौंदर्य वाढवलं. आणि त्यासोबत त्यांनी एका दर्शनाची जोड सुद्धा या ग्रंथाला दिली. त्यामुळे या ग्रंथाला विचार चंद्रोदय दर्शन असं नाव प्राप्त झालं. तर मागील पाठापर्यंत आपण प्रथम आवृत्तीची प्रस्तावना, प्रकाशकाचे मनोगत वगैरे बघितलं होतं. स्वतः प्रल्हाद बुवा सुबंध यांनी जे ग्रंथकर्त्याचं उद्गत म्हणून जे काही प्रस्तावना वगैरे मनोगत या ग्रंथासाठी दिलं होतं ते सुद्धा बघितलं होतं. तर आज आपण द्वितीय आवृत्तीची प्रस्तावना आणि मामासाहेब दांडेकरांनी दिलेला जो पुरस्कार आहे ते बघणार आहोत. तर द्वितीय आवृत्तीची प्रस्तावना 1936 साली श्री सुबंध यांनी विचार चंद्रोदय या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली. आज त्या गोष्टीला 14 वर्ष झाली. आता इतक्या वर्षांनी दुसऱ्या आवृत्तीचा योग यावा हे वेदांताची गोडी लोकात किती उथळ किंवा खोल आहे याचे प्रमाण समजता येईल. विचार चंद्रोदयात वेदांताचे अंतिम साध्य जे ब्रह्मज्ञान त्याचे योग्य आकलन होण्याकरिता ज्या अंगोपांगाची माहिती आवश्यक ठरते त्याची माहिती आलेली आहे. ब्रह्माचे स्थूल ज्ञान निराळे व शास्त्रशुद्ध सूक्ष्म ज्ञान निराळे. स्थूल ज्ञानाची भाषा पुष्कळांच्या तोंडून बाहेर पडताना आढळते, परंतु अशा ज्ञानाचा उपयोग होत नाही. ब्रह्मज्ञान हे परमार्थाचे एकमेव अद्वितीय श्रेष्ठ अंतिम साध्य आहे. याचा बोध झाल्यापासून गेल्या 1,500-2,000 वर्षात तो बोध स्पष्ट होण्यासाठी अनेक बुद्धिवंतांनी त्याविषयी जो निरनिराळ्या प्रकारे विचार केला तो थोडक्यात प्रश्नोत्तर रूपाने एकत्र ठेवण्याचा प्रयत्न विचार चंद्रोदयकाराने केला आहे. त्याची दुसरी आवृत्ती दीर्घ कालावधीत निघावी यात आश्चर्य नाही. ग्रंथाचा विषय किती सोपा केला तरी तो रोजच्या व्यवहाराबाहेरचा असल्याने क्लिष्ट वाटावा हे सरळ आहे. श्री सुबंध हे एक संचारी वारकरी असल्यामुळे त्यांनी आपल्या संचारात या पुस्तकाचा प्रचार केला नसता तर इतक्या कालावधीने तरी दुसरी आवृत्ती निघाली असती की नाही हे सांगणे कठीण आहे. श्री सुबंधांना अभ्यासाची सवय आहे व ती संत वाङ्मय भक्त जनतेला जडावी म्हणून त्यांनी विचार चंद्रोदय सारख्या पुस्तकांच्या प्रचाराचा जो उद्योग चालविला आहे तो केव्हाही अभिनंदनीय म्हणावा लागेल. तर ही प्रस्तावना नर फाटक यांनी लिहिली आहे. मुंबई 27/4/50 म्हणजे 1950. तर वा दांडेकर अर्थात मामासाहेब दांडेकर यांनी याला पुरस्कार सुद्धा दिला आहे. सूर्याला प्रकाशामुळे सौंदर्य आहे, फुलाला सुगंधी ही शोभा आहे. सूर्याला प्रकाशाप्रमाणे सौंदर्य आहे, फुलाला सुगंधी ही शोभा देते. तद्वज्ञान हे मनुष्याला भूषण आहे. स्वस्थता समाधान प्राप्त होण्याकरिता अनेक साधने आहेत व त्या साधनांचा अवलंबन करून कर्ता पुरुष कार्य करत असतो. तथापि साधने ही परावलंबी असल्याने
तदजन्य सुखही तात्कालिक मिळते. ज्ञान ही वस्तू स्वतंत्र किंबहुना प्रत्येकाचे स्वरूप असल्याने त्याची उपलब्धी होण्यानेच जीवांना नित्यानंद प्राप्त होणार आहे. ज्ञान ही वस्तू स्वतंत्र किंबहुना प्रत्येकाचे स्वरूप असल्याने त्याची उपलब्धी होण्यानेच जीवांना नित्यानंद प्राप्त होणार आहे. ज्ञान ही वस्तू सिद्ध आहे असा वेदांताचा सिद्धांत आहे. तथापि ती अज्ञानाने आवृत्त झाल्याने अप्राप्तीशी झाली आहे. ते आवरण दूर होण्याकरिता विचारांचे अवलंबन करणे अगत्य आहे. तो विचार या विचारचंद्रोदय दर्शन ग्रंथामध्ये सुसंगतवार ग्रंथित केल्याने त्याचे पठन करणे अवश्य आहे. पारमार्थिक जिज्ञासूंना हा ग्रंथ संग्राह्य आहे. एवढेच नव्हे तर BA पदवी परीक्षेला भारतीय तत्वज्ञानाचा इतिहास अथवा शंकराचार्य हे विषय घेऊन बसणारे तत्वज्ञानाचे विद्यार्थी अथवा संस्कृत भाषा विषय घेऊन सूत्रभाष्यांचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांना सुद्धा वेदांत शास्त्रातील मूळ कल्पना स्वच्छपणे मांडणारास हा ग्रंथ उपयोगी होईल असा हा ग्रंथ आहे. तर व दांडेकर यांनी हा पुरस्कार दिला आहे. तर अशा प्रकारे या ग्रंथाची थोरवी आहे. तर जिज्ञासू जे आहेत, जे विद्यार्थी आहेत, यांना वेदांत शास्त्रात प्रवेश करण्यासाठी हा ग्रंथ फार उपयोगी आहे. तर हा ग्रंथ प्रत्येकाने संग्रही ठेवावा अशी विनंती करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.